नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आणि लवकरात लवकर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कराल ही अपेक्षा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप मानसिक त्रास, दुःख, डिप्रेशन या गोष्टी येतच राहतात. मानसिक आजार असतात, पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे माहीत नसतं. कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या गोष्टी रोज बघायला मिळतात, रोज अनुभवायला मिळतात. पण त्याच्यावर आपण उपाय काय केला पाहिजे, सेवा काय केली पाहिजे हे आपल्याला माहीत नसतं. तर मी आज त्याच्याबद्दलच बोलणार आहे. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकजण हा मानसिक आजाराने, डिप्रेशनने त्रसलेला आहे, त्रासात आहेच. कशाचं ना कशाचं तरी डिप्रेशन असतं, कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचा मानसिक आजार मानसिक त्रास असतोच. तर त्याच्यासाठी आपण काय करावं की जेणेकरून आपल्याला त्यातून बाहेर येता येईल आणि आपण 100% मानसिक स्थिती आपली चांगली ठेवू. तर मी तुम्हाला सेवा पण सांगणार आहे आणि उपाय पण सांगणार आहे. तर आपण सेवा काय करायची, तर ही सेवा प्रत्येकाने घरातल्या, आता पुरुष मंडळींना तर काय सेवा करता येत नाही, कारण त्यांना बाहेरची कामं भरपूर असतात, सेवा करायला टाईम मिळत नाही. तर बिचारे त्यांच्यावर आपण न सोपवता आपल्या घरातल्या महिलेने ही सेवा केली तरी चालेल. तर सेवा काय आहे, तर आपण जो कोणी दुर्गा सप्तशती पाठ वाचतो त्याच्यामध्ये एक रात्री सूक्त म्हणून आहे. तर ते रात्री सूक्त हे आपण हे वाचायचं आहे. तर ते कसं वाचायचं, रात्री झोपायच्या वेळेस बेडच्या शेजारी म्हणा किंवा बेडखाली म्हणा, एक तुपाचा दिवा लावायचा आणि 2 अगरबत्त्या लावायच्या आणि हे रात्री सूक्तम वाचायचं. आता तुम्ही म्हणताल की हे रात्री सूक्तम कसं वाचायचं, कधी वाचायचं, तर तुम्ही झोपायला जायच्या वेळेस जरी वाचलं तरी चालेल, तुम्ही दिवसभरात कधी वाचलं तरी चालेल. फक्त दुपारी 12 ते 12:30 मध्ये ही सेवा करू नका. कारण ह्या सेवेला ह्या टायमिंगमध्ये आपला दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाईम असतो. त्याच्यामुळे 12 ते 12:30 मध्ये आपण सेवा करायची नाही. तर रात्री सूक्तम रात्रीच्या वेळेसच तुम्ही जर वाचलं तर अतिउत्तम, झोपायच्या वेळेस जर वाचलं तर अतिउत्तम. काय करायचं, आपल्या बेडच्या तिथे एक तुपाचा दिवा लावायचा, 2 अगरबत्ती लावायची आणि रात्री सूक्तम वाचायचं. रात्री सूक्तम आपल्या सर्वांना माहीत आहे. दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात, कुलदेवीची जी आपण सेवा करतो त्या दुर्गा सप्तशती पाठामध्ये रात्री सूक्तम आहे, ते वाचायचं. ही सेवा करायला आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मिनिट लागतात. 10 ते 15 मिनिट पण नाही, रात्री सूक्तम फक्त एका पेजचं आहे, एका पेजचं. तर एक पेज वाचायला आपल्याला 10 मिनिट खूप झाले, मन लावून वाचलं तर खूप झाले 10 मिनिट. तर ही सेवा तुम्ही 41 दिवस करायची, संकल्प करून 41 दिवस करायची. तर मध्ये जर मासिक धर्म आला तर त्यातले 4-5 दिवस आपण स्किप करायचे आणि उर्वरित दिवसाची ही संकल्पयुक्त सेवा करायची. जर कुठे गावाला वगैरे जायचं असेल, बाहेर कुठं जायचं असेल तर सकाळी सेवा करून तुम्ही बाहेर पडा. त्याच्यानंतर जर एकतर तुम्ही पूर्ण सेवा झाल्याच्या नंतरच बाहेर जा, गावाला जा, कुठे तुम्हाला लग्न कार्य असेल तिथे जा, पण ही सेवा पूर्ण करा. कारण याने काय होतं, आपल्या मानसिक आजारामध्ये, डिप्रेशनमध्ये जे काही आपल्या मनात निगेटिव्ह विचार असतात ते कमी होण्यास मदत होते आणि आपला जो काही मानसिक त्रास असतो तो कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर उपाय काय करायचा, तर उपाय बघा, आपण रात्री झोपताना हे पाणी पिण्यासाठी तर नेहमीच आपण ग्लास किंवा एखादा तांब्या ठेवतोच. तसंच एका पेल्यामध्ये, ग्लासमध्ये ठेवा, तांब्यामध्ये ठेवा, त्याच्यावर फुलपात्र ठेवा झाकण म्हणून. तर ते पाणी आपण शेजारी ठेवायचं
शेजारी म्हटल्यावर तुम्ही म्हणताल की बेडच्या खाली जर ठेवलं तर ते सकाळी उठल्या उठल्या पालतं होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे शेजारी स्टूल वगैरे किंवा काही असं ठेवण्यासाठी टेबल असेल तर तिथे ठेवा. त्या टेबलवर तो ग्लास तांब्या ठेवून त्याच्यावर फुलपात्र झाकण ठेवा आणि ते रात्रभर तसंच पाणी राहू द्या. आणि सकाळी उठल्यावर ते पाणी आपल्या दारासमोर ओतून द्यायचं. आपण सडा कसं टाकतो तसं टाकायचं नाही, असं पालतं करायचं, ते पाणी फेकून द्यायचं. तर ते दुसऱ्याच्या दारात जाणार नाही याची काळजी घ्यायची. कारण आपली जी काही रात्रभराची निगेटिव्हिटी असते, जो काही नकारात्मकता असते, ती बाहेर पडत असते, बाहेर आपण फेकून देत असतो. त्याच्यामुळे आपला त्रास दुसऱ्याला होऊ नये, आपल्यामुळे दुसऱ्याचं वाईट होऊ नये याची काळजी आपण घ्यायची. तो उपाय फक्त आपल्यासाठी आहे, दुसऱ्यांचं वाईट हो त्याच्यासाठी नाही आहे. त्याच्यामुळं जे काही पाणी आहे ते फक्त आपल्याच दारात टाकायचं. त्या पाण्यामुळे काय होतं, रात्रभराची जी निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, जे काही वाईट शक्ती आहे, वाईट दोष आहेत ते निघून जातात आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. आणि हा उपाय करायला असं किती वेळ लागतो, फक्त जे पाणी घेतो ते ओतून द्यायचं दारापुढे, एवढंच फक्त. आता काही ताई काय म्हणतील की ताई आम्ही भाड्याच्या घरात राहतो, 5व्या मजल्यावर राहतो, 6व्या मजल्यावर राहतो, मग तिथून दारात पाणी कसं टाकायचं? कारण पुढच्या जर फ्लॅट पुढे गेलं तर काय करणार, आम्हाला तर पुढे जागाच नाही आहे. मग तेव्हा काय करायचं, आपली ड्राय बाल्कनी असते किंवा बाल्कनी असते, त्या बाल्कनीतून तुम्ही पाणी टाकून द्या, की खाली कोणाच्या दारात जाणार नाही याची काळजी घ्या, आपल्याच दारात पडेल याची काळजी घ्या. आणि जर तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर असाल आणि खाली येणं तुम्हाला शक्य असेल, गेटसमोर वगैरे पूर्ण बिल्डिंगच्या खाली, तर तिथेही येऊन तुम्ही ते पाणी टाकून जाऊ शकता. सकाळचं पाणी टाकून देण्यासाठी तुम्ही खाली येऊ शकता. तेवढं तर तुम्ही स्वतःसाठी करू शकता ना. हा उपाय अति प्रभावशाली आहे, सोपा आहे, त्याला 1 सेकंद पण लागणार नाही आहे. फक्त पाणी तुम्हाला टाकायचं आहे. रात्रीचं जे रात्रभर तुम्ही भरून ठेवलेलं पाणी आहे ते सकाळी फक्त दारापुढे येऊन टाकायचं आहे. एवढाच उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि जी काही ती सेवा आहे रात्री सुप्तची, ती एक करायची आहे. एवढे सेवा आणि उपाय करा. बघा, आपल्या मानसिक त्रासामध्ये, मानसिक आजारामध्ये, डिप्रेशनमध्ये, दुःख संकटांमध्ये येणारे जे काही संकट असतील, त्या संकटांमध्ये आपल्याला खूप सुधारणा झालेली दिसते की नाही. बघा, आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वाईट शक्तीचा आपल्या घरामध्ये कुठेही वास राहत नाही, वाईट दोष कुठेही राहत नाहीत. सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. सकारात्मक सगळे आपले जे काही पॉझिटिव्हिटी आहे ती घरामध्ये पसरण्याचं काम करतं हे. आणि आपल्या स्वतःमध्ये पण एवढे बदल होतात की आपला स्वतःचा जो काही मानसिक त्रास आहे तो कमी होण्यास मदत होते. ही सेवा आणि उपाय करायला 10 ते 15 मिनिट लागतात, जास्तीत जास्त 10 मिनिट. तर नियम वगैरे असे काहीच नाही सेवा करण्यासाठी. फक्त आहे आपला जो काही मासिक धर्म आहे तेवढ्या मासिक धर्माचे 4-5 दिवस स्किप करायचे. अन्यथा बाकीचे जे काही दिवस असतील त्यात आपण सेवा करू शकतो. तर हा छोटासा व्हिडिओ, हा उपाय आणि सेवा तुम्हाला कशी वाटली, आणि ही सेवा तुम्ही आवर्जून करा, तुम्हाला अनुभव नक्की येईल. तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.